ओमानमध्ये रमजान ईदची सुट्टी चक्क 5 दिवसाची होती. बरं, इथं युद्ध, पाऊस आणि ही सुट्टी सगळं एकत्रच होतं. आणि सुट्टी गुरुवारपासून होती, पण गुरुवारी आपला नवीन वर्ष गुढीपाडवा होता. गुढी उभारायची होती, पूजा, जेवण. त्याच्यामुळं घरातून आम्ही कोणीच नाही मराठी फॅमिलीला बाहेर पडलो. दुसऱ्या दिवसासाठी म्हणजे शुक्रवारी ज्या दिवशी ईद होती त्या दिवशी आम्ही फार्म हाऊस बुक केलेलं. अगदी बरकत मोजला रोडच्या साईडलाच आहे, आजूबाजूला कोणीच नाही, शांत वातावरण, मुलांना खेळण्यासाठी गार्डन, स्विमिंग पूल, छोटा मोठा अशा दोन्ही पद्धतीचे होते. आणि पाणी खूप त्याचं चिल्ड होतं, म्हणजे गरमीत असूनही आपल्याला वाटत नव्हतं, इतकं फ्रीजच्या पाण्यासारखं पूर्णपणे जाणवत होतं. तर इथं ज्यूसची तयारी म्हणजे ज्यूस, त्याच्यामध्ये मिक्स फ्रूट, दश गरमीमध्ये देखील शेकोटीचा आनंद घेत होता. आणि इथे सगळेजणं काय होतं, मँगो कापत होते. त्याचबरोबर इथं बार्बिक्यूची तयारी. ही बार्बिक्यू झाल्याच्या नंतर सगळ्यांनी आपली आपली पोटं भरली आणि आम्ही नंतर पाण्यात उतरलो, कारण पोटपूजा झाल्याशिवाय काही मजा येत नाही. जसा पोट भरला तशा आम्ही टुनटुन उड्या मारायला लागलो पाण्यात. बरं, पोहाणी कोणाला आम्हाला येतच नव्हती आणि इतका मोठा होता स्विमिंग पूल, जो भरला पण नव्हता, तरी आम्ही टाचांवरती उभे होतो. सचिने मला ज्यूस पाजला, पण त्याच्यामध्ये या पुलाचं पाणी गेलं होतं. मी म्हणलो नको, बराच वेळ सगळे पाण्यात आहेत, तो ज्यूस सोडून दे. म्हणूनच मला हसायला आलेलं. आम्ही सगळ्याजणी पायांच्या टाचांवरच उभं होतो. सगळेजण बाहेर पडले, पण आमची एन्जॉयमेंट आता चालू झाली. जसा जसा दिवस जात होता तशा तशा गोष्टी आणखीन मजा येत होती. बरं, तरीचं वॅकेशन आज दुसरा दिवस आहे, अजून 2-3 दिवस बाकी आहेत, पण काय करायचं काय नाही माहिती नाही. सचिनना तरी पण थोडाफार वर्क आहे, तर आज फुल डेची सुट्टी घेतली फ्रायडेला आणि आम्ही आलो. आणि ही रामभाऊंची स्विमिंग चालू होती, पोहाणी. आणि इथं मुलांनी तर काय पेप्सीचा धुवाच उडवला होता. इथं सगळ्या स्पीकर आणले होते आणि बसता सुट्टी गेली ईदची. तर चॅनलला नक्कीच